नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डिजिटल मॉडर्न बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज माझ्या चॅनलची सुरुवात केली आहे आणि तुमच्यासाठी मी आज पासून घेऊन येणार आहे नवीन तुमच्या जीवनातील दुःख, यातना दूर करणाऱ्या आणि तुम्हाला उत्साह, प्रोत्साहन देणाऱ्या नवनवीन कहाण्या. तसंच मी तुमच्या आयुष्यातील जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट मध्ये टाका, ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमच्या प्रेमाबद्दलचा एक्सपिरियन्स असो की जीवनाबद्दलचा, आयुष्याबद्दलचा असो की शिक्षणाबद्दलचा, सगळ्यांसाठीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा डिजिटल मॉडर्न बाबा यूट्यूब चॅनल. चला तर मग सुरू करूया आजची आपली चॅनलची कहाणी, जिचं शीर्षक आहे शोध आत्म्याचा, दुःखाच्या सावलीतून प्रकाशाकडे. प्रत्येकाला दुःख असतं आणि त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी कुणाची ना कुणाची मदत हवी असते. कोणी अध्यात्माकडे जातं तर कोणी मेडिटेशनकडे. तर अशाच प्रकारे आपला आत्मा या दुःखांनी व्यापून जातो, त्रस्त होतो आणि नको नको ते निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात. असे निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी माणसाने स्वतःला आत्मविश्वासात ठेवून स्वतःची ताकद वाढवली पाहिजे आणि खचून न जाता खंबीरपणे राहून प्रत्येक दुःखाला तोंड दिलं पाहिजे. चला तर मग सुरू करूया कहाणी. एका लहानशा गावात एका झाडाच्या सावलीखाली बसलेली एक व्यक्ती, तिचं नाव होतं अनय. डोळ्यात शांतता पण अंतर्मनात एक खोल दुःख. कुणी पाहिलं तर म्हणेल हा तर साधा माणूस आहे, पण त्याच्या आत एक आत्मा होता जो सतत प्रश्न विचारत होता, मी कोण आहे, माझं दुःख का आहे आणि हे दुःख संपेल का. अनयचं दुःख बाह्य जगाने दिलेलं नव्हतं, ते त्याच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा होता. त्याने प्रेम गमावलं होतं, विश्वास हरवला होता आणि स्वतःला विसरून गेला होता. पण एक दिवस एका वृद्ध साधूने त्याला सांगितलं, दुःख हे आत्म्याचा आरसा आहे, त्यात तू स्वतःला पाहू शकतोस जर तू थांबून पाहिलं. त्या रात्री अनयने आकाशाकडे पाहिलं. चंद्र शांत होता आणि शांतपणे पडलेला होता, पण त्याच्या प्रकाशात एक